सभापती महोदय, पावसाळ्यापूर्वी म्हाडा आणि महानगरपालिकेकडून या जुन्या सेस इमारतींचा सर्वे केला जातो आणि इमारत धोकादायक असल्याच्या त्यांना नोटिसेस पाठवल्या जातात आणि त्यामधील पागडीची जी घरं आहेत त्यांना रिकामे करण्याची सभापती महोदय जबरदस्ती या ठिकाणी केली जाते आणि मग जीव वाचवण्यासाठी पागडीधारकांना घरे रिकामी करण्या वाचून सभापती महोदय पर्याय त्या ठिकाणी राहत नाही। मात्र वडिलोपार्जित जे छप्पर आहे ते त्यांचं त्या ठिकाणी सभापती महोदय निघून जातं। मूळ मुंबईकर असणाऱ्या या लोकांची ना घरका ना घाटका अशा प्रकारची अवस्था सभापती महोदय त्या ठिकाणी झालेली आहे आणि महायुती सरकारच्या काळातच सभापती महोदय 79A ची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आली, ज्यामुळे 13,800 सेस इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग सभापती महोदय मोकळा झाला। परंतु सभापती महोदय कायदा न्यायालयात त्या ठिकाणी नेलं, न्यायालयाने स्टे दिला आणि पुन्हा हे पागडीधारक त्या ठिकाणी अडचणीत आले। ज्या निवृत्त न्यायाधीशांचा उल्लेख केला त्यांची सभापती महोदय या ठिकाणी समिती नेमली होती आणि समितीने सुद्धा या मुंबईतल्या इमारतींचं सर्वेक्षण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांचा स्पष्ट अहवाल आहे की इमारतींची अवस्था अतिशय जर्जर आहे। समितीचे न्यायाधीशांचं मत आहे आणि हे शासनानं गांभीर्यानं घेण्याची आवश्यकता आहे आणि अनिल परब साहेबांनी वन लाईन सोल्युशन दिलेलं आहे की यांना सक्षम प्राधिकरण म्हणून घोषित केलं की सगळे विषय त्या ठिकाणी निकाली निघतायत। सभापती महोदय, या विषयाचं गांभीर्य मी आपल्या माध्यमातून लक्षात आणू इच्छितो की या पावसाळ्यात 82 इमारतींमधील जवळजवळ 4 लाख रहिवासी या इमारतीतून विस्थापित होणार आहेत। पुन्हा या घरात ते येऊ शकणार नाहीत। सभापती महोदय, शासनानं हा विषय जर गांभीर्याने घेतला नाही तर 20 लाख मूळ मुंबईकर या ठिकाणी बेघर होणार आहेत। सुनील शिंदे साहेब, तीव्र असंतोष आज पागडीधारकांच्या मनामध्ये या ठिकाणी आणि म्हणून मंत्री महोदय आपण त्या ठिकाणी बाळासाहेबांचा आदर्श घेऊन वारसा घेऊन विचार घेऊन त्या ठिकाणी पुढे जातोय, तर मला वाटतं ह्या मुंबईकराला वाऱ्यावर आपल्याला सोडता येणार नाही आणि त्याच्यामुळे मला वाटतं हा गांभीर्याने विषय या ठिकाणी घ्यावा अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी आहे। हे रहिवासी आणि पागडी एकता संघाचे कार्यकर्ते सभापती महोदय माझ्याकडे सतत म्हाडाच्या कार्यालयात बैठका त्या ठिकाणी होतात। मंत्री महोदय आपण उत्तरही देतात, परंतु त्या ठिकाणी मूळ मुंबईकर विस्थापितच दिवसेंदिवस त्या ठिकाणी होतोय। महायुती सरकारनं म्हाडा कायद्यामध्ये कलम 79A ची जी तरतूद केलेली आहे ती अतिशय योग्य आहे। या कायद्यात इमारत धोकादायक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार सक्षम प्राधिकरण म्हणून म्हाडाला आहे, पण न्यायालय म्हणतं की ती तरतूद नाही, जे परब साहेब म्हणाले ते। याच मुद्द्यावर हा कायदा न्यायालयात त्या ठिकाणी प्रमोद जठार साहेब आपलं सभापती महोदय स्वागत आहे सभागृहात। या मुद्द्यावर हा कायदा न्यायालयात अडकलेला आहे। मी सरकारला उपाय देखील सुचवला, शासनाने अध्यादेश काढून गॅजेट काढून जर म्हाडाला सक्षम प्राधिकरण म्हणून घोषित केलं तर न्यायालयाचा आक्षेप त्या ठिकाणी दूर होईल। म्हाडाचं म्हणणं आहे सभापती महोदय की आम्ही सक्षम प्राधिकरण आहोत, अशा नोटिफिकेशनची गरज नाही। या खेळात आज लोक देशोधडीला लागत आहेत। न्यायालयाचं समाधान करण्यासाठी पुन्हा एकदा नोटिफिकेशन काढायला आपल्याला काय हरकत आहे? त्यामुळे नोटिफिकेशन या ठिकाणी आपण काढावं। आज सरकारला संधी आहे, सरकारने हे अधिवेशन संपण्यापूर्वी म्हाडाला सक्षम प्राधिकरण म्हणून घोषित करण्याबाबतचं नोटिफिकेशन काढावं। मंत्री महोदयांना आवश्यकता असेल तर मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली या किंवा पुढच्या आठवड्यात बैठक घ्यावी अशी आमची विनंती राहील। आणि माझा प्रश्न सभापती महोदय, नोटिफिकेशन काढून म्हाडाला सक्षम प्राधिकरण म्हणून घोषित करण्याची कार्यवाही अधिवेशन संपण्यापूर्वी शासन करणार का? कायद्याच्या कुठल्याही आम्हाला त्या ठिकाणी पळवाटा सांगू नका। त्याचबरोबर इव्हिक्शनच्या डिक्री न्यायालयाकडून पास होत आहेत, लोक घराबाहेर त्या ठिकाणी काढली जात आहेत। हे थांबवण्यासाठी रेट कंट्रोल ऍक्ट मध्ये सुद्धा आपण दुरुस्ती करणार का? हा दुसरा प्रश्न। दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली हे नसेल तर बैठक लावा आणि आपण सभापती महोदय चांगल्या घोषणा करता बैठकाही घेता परंतु अंमलबजावणी होत नाही। फिशरमन कॉलनीच्या संदर्भात आपण सह्याद्रीला विस्तृत बैठक घेतलीत, त्याच्यामध्ये फिशरमन कॉलनीच्या पुनर्विकासाच्या संदर्भात भूमिका घेतली, त्याचा अजून मिनिट्स फायनल झालं नाही, त्याचा निर्णय काय झाला, त्याचं त्या ठिकाणी पुढे काय होणार आहे आज
त्यांनी टेंडर पण काढलं, तुम्ही बैठका घेताय. म्हणजे 2 महिने त्याचा अनिल परब साहेब फक्त मिनिट्स नाही निघाले. नाही, 2 महिने होऊन जर मिनिट्स त्याच्यामुळं सभापती महोदय, हे कसं होतं, मंत्री महोदयांचा उत्साह आहे, उत्तरं देताना ते चांगली उत्तरं देतात, पॉझिटिव्ह देतात, बैठका घेतात, पण त्या ठिकाणी निष्पन्न काय झालं नाही. तर आमच्या त्या उत्तरनी बैठकांचा उपयोग काय, तर त्या फिशरमन कॉलनीच्या संदर्भात सुद्धा आपण तो झापण दिलेल्या निर्देशाप्रमाणे प्रश्न मार्गी लावा अशी माझी विनंती आहे. सभापती महोदय, माननीय दरेकर साहेबांचं या ठिकाणी, म्हणजे मला दरेकर साहेबांना पुन्हा नम्रपणानं निदर्शनाला आणायचं आहे जरा ऐकून की सन्माननीय सभापती महोदय, जेवढी आश्वासनं पाठीमागच्या अधिवेशनात मी दिली, त्या अधिवेशनांच्या प्रत्येक अधिवेशनातली बैठक पुढचं अधिवेशन होण्याच्या अगोदर मी घेतल्यात. आणि ऐका ना, आणि मी विभागाला देखील माझ्या सक्त सूचना आहेत, प्रभारी मंत्री म्हणून त्या विभागाचा, की कुठल्याही परिस्थितीमध्ये मीटिंग झाल्या की ड्राफ्ट ऑफ मिनिट्स माझ्याकडे पाठवायचे. मला काही दुरुस्त्या करायच्या असतील तर मी करणार. 15 दिवसात त्या मिनिट्स फायनल करायच्या, माझ्या सही घेऊन आणि विभागाला पाठवायच्या. दरेकर साहेबांनी ज्या बैठकीचा फिशरमन सोसायटीचा उल्लेख केला, मला आठवतंय मी ती बैठक घेतलेली आहे. त्या बैठकीच्या मिनिट्स जर मी दिलेल्या बारचार्ट प्रमाणे जर आल्या नसतील तर जबाबदार अधिकाऱ्यावर आजच्या आज त्याच्यावर या ठिकाणी कारवाई केली जाईल. जो अधिकारी जबाबदार असेल विभागातला, आजच त्याची माहिती घेतली जाईल आणि त्याच्यावर कारवाई केली जाईल, नंबर 1. आणि दुसरा जो विषय सांगितला दरेकर साहेबांनी आणि सन्माननीय परब साहेबांनी, की आपल्याला कॉम्पिटंट अथॉरिटी म्हाडाला डिक्लेअर जर करून घेतली तर सुप्रीम कोर्टामध्ये केस आपली अधिक भक्कम होईल आणि त्याच्यामध्ये आपल्या बाजूने निकाल लागेल. तर मी सांगितलेलं आहे, फक्त ती निवृत्त न्यायाधीशांची जी समिती नेमलेली आहे, नाही ऐका ना माझं साहेब, जी निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमलेली आहे, आपण असं नोटिफिकेशन काढताना त्यांनी ज्या उद्देशाने समिती नेमली ते कुठंतरी क्लॅश व्हायला नको म्हणून अधिवेशन संपण्यापूर्वी LNGDच्या अधिकाऱ्यांना, आणि आवश्यकता पडली तर मी AG साहेबांशी बोलेन फोनवर, AG साहेबांचं आपण त्याच्यामध्ये ओपिनियन घेऊ. आणि जर कॉम्पिटंट अथॉरिटी आपल्याला डिक्लेअर करून घेण्याला कायदेशीर अडचण नसेल तर म्हाडाचा जर प्रस्ताव प्राप्त झाला तर त्याच्यावर देखील सरकार सकारात्मक विचार निश्चितपणानं करेल. पण मी उत्तराचा समारोप करताना एवढं सांगेन की भाडेकरूंच्या बाजूनं, रहिवाशांच्या बाजूनं हे सरकार या ठिकाणी आहे. आणि म्हणूनच आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना 79A आपण या ठिकाणी त्याच्यामध्ये इन्क्लूड केला, जो पागडीधारकांच्या, भाडेकरूंच्या हिताचा आहे आणि तो राहिला पाहिजे. त्याला जे हायकोर्टमध्ये स्थगिती आहे ती उठली पाहिजे. आणि जर परब साहेब मगाशी म्हटले की म्हाडाचे अधिकारी म्हणजे प्रभावीपणे सुप्रीम कोर्टामध्ये पाठपुरावा करत नाहीत, तर VPना सक्त सूचना दिल्या जातील की सुप्रीम कोर्टाच्या केसवरती त्यांनी स्वतः मॉनिटरिंग करावं आणि वर्ग 1चा अधिकारी सुप्रीम कोर्टच्या केसमध्ये आपला त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टात कायम थांबून राहील, अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा आजच विभागाला दिल्या जातील.